नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. पुण्यातील चर्चेत केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठे व्यक्तित्व समोर आले. हे व्यक्तित्व केतनच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांचं म्हणजेच आरोपी सियाच्या आई वडिलांचे आहे. त्यांनी सांगितले ही की अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आज आम्हाला यावर विश्वास बसत नाही. त्यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे, पण केतनवर माझ्या पेक्षा त्यांच्यापेक्षाही आमचं अधिक प्रेम होतं. तो इतका जवळचा झाला होता, की माझाच मुलगा आम्ही समजत होतो. एवढा चांगला मुलगा आज आपल्यातून गेला, ह्याचं मला फार दुःख वाटतं. ते म्हणाले, या घटनेत ज्यांनी कोणी कृत्य केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आमचा केतन ज्या किल्ल्यावरून पडला, त्याच ठिकाणाहून हत्यारांना दोषी व्यक्तीला ढकलून द्यावं. ती व्यक्ती माझी स्वतःची मुलगी असली तरीही तिला तशीच शिक्षा द्यावी. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी चेतन सोबतच्या तिच्या संबंधात सांगितले, की आम्हाला याची कोणतीही माहिती नव्हती. सिया ही केवळ 19 वर्षाची साधी मुलगी आहे. एवढ्या लहान वयाची मुलगी असे काही करू शकते का? मला चेतन कोण आहे हेही माहित नाही. मी त्याला कधीच पाहिलं नाही, बोललो नाही आणि त्याचं नावही कधी ऐकलं नाही. रिपीट. केतनच्या कुटुंबाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं, ते अत्यंत संस्कृत आणि चांगले लोक आहे. आमचे त्यांच्याशी अनेक वर्षांचे संबंध आहेत. त्यासारखे नातेवाईक आम्हाला मिळणं कठीण. आज आम्ही केवळ एक मुलगाच नाही तर एक सुंदर नातेसंबंधी गमावलं. ते पुढे म्हणाले, की जर सियाने केतनच्या तिच्या प्रेम संबंधाबद्दल सांगितलं होतं तर तिने ही गोष्ट आधी स्वतःच्या कुटुंबाला सांगायला हवी. त्यानंतर आमच्यापर्यंतही ती माहिती पोहोचली असती. तर थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी.